श्री स्वामी समर्थ. आयुष्याच्या प्रवासात आपण अनेक नाती जोडतो, पण प्रत्येक नातं आपल्याला सुख देतं असं नाही. काही नात्यांमध्ये अशा स्त्रियांचा प्रवेश होतो ज्यांचा स्वभाव स्वार्थ आणि अहंकाराने भरलेला असतो. अशा स्त्रियांना ओळखणं सुरुवातीला कठीण असलं तरी त्यांच्या वागण्यातील काही ठराविक गोष्टी त्यांना उघड पाडतात. अशा स्वभावाच्या स्त्रियांच्या जगात फक्त मी आणि माझं याच गोष्टींना स्थान असतं. त्यांच्यासाठी समोरच्या व्यक्तीच्या भावना किंवा गरजा गौण असतात. जेव्हा आपण त्यांच्यासाठी काही करतो तेव्हा त्यांना त्यांचं कौतुक वाटण्याऐवजी तो आपला हक्कच आहे असं वाटू लागतं. कृतज्ञतेचा लवलेशही त्यांच्या शब्दात नसतो. उलट जर कधी चुकून त्यांच्याकडून काही चूक झालीच तर तो अहंकार इतका मोठा असतो की त्या कधी आपली चूक मान्य करत नाहीत. उलट परिस्थिती अशी फिरवतात की समोरच्याला स्वतःची चूक असल्याचा भास होऊ लागतो. त्यांच्या आयुष्यात नात्यांपेक्षा गरजेला जास्त महत्व असतं. जोपर्यंत तुमची त्यांना गरज आहे तोपर्यंतच त्या तुमच्याशी गोड बोलतील. एकदा का त्यांचं काम झालं की त्यांच्या वागण्याला तो गोड एका क्षणात नाहीसा होतो. इतकंच नाही तर तुमच्या प्रगतीवर किंवा सुखांवर आनंदी होण्याऐवजी त्यांच्या मनात मस्कराची भावना दाटून येते. त्या स्वतःची तुलना इतरांशी करत राहतात आणि स्वतःला श्रेष्ठ सिद्ध करण्यासाठी दुसऱ्याला कमी लेखण्याची किंवा त्यांचा अपमान करण्याची एकही संधी सोडत नाहीत. अशा स्त्रिया भावनिक खेळ खेळण्यात खूप पटाईत असतात. समोरच्या माणसाला आपल्या तालावर नाचवण्यासाठी त्या कधी रडण्याचा तर कधी आबोला धरण्याचा आधार घेतात. संवाद साधून प्रश्न सोडण्यापेक्षा वाद घालून स्वतःचं म्हणणं खरं करण्याकडेच त्यांचा कल असतो. त्यांच्यासाठी समोरच्या व्यक्तीचा वेळ किंवा कष्ट याला काहीही किंमत नसते. त्यांना हवं तेव्हा जग थांबवलं पाहिजे अशी त्यांची धारणा असते. पण जेव्हा इतरांना त्यांची गरज असते तेव्हा मात्र त्या नेहमीच आपल्या जबाबदाऱ्यापासून पळ काढताना दिसतात. अशा स्वार्थी आणि अहंकारी वातावरणात राहिल्यामुळे माणसाची मानसिक शांतता पूर्णपणे हरवून जाते. म्हणूनच अशा व्यक्तींना बदलण्याचा अट्टहास करण्यापेक्षा त्यांच्या स्वभावाची ही लक्षणे वेळेत ओळखून स्वतःभोवती एक मर्यादा आखणं गरजेचे असते. स्वतःचा आदर करणं ही पहिली पायरी आहे, कारण जोपर्यंत आपण स्वतःची किंमत ओळखत नाही तोपर्यंत अशा अहंकारी व्यक्ती आपल्याला त्रास देतच राहतात. नातं तेच टिकावं जिथे प्रेमासोबतच आदर आणि समजूतदारपणाला स्थान असेल. नात्यातील मुखोटे स्वार्थी आणि अहंकारी स्वभावाचा पर्दाफाश. मित्रांनो, नातं म्हटलं की तिथे त्याग आला, प्रेम आलं आणि एकमेकाबद्दलचा आदर आला. पण दुर्दैवाने काही नात्यांमध्ये आपण अशा स्त्रियांच्या संपर्कात येतो ज्यांच्यासाठी नातं म्हणजे केवळ एक सोय असते. अशा स्त्रियांचा अहंकार इतका मोठा असतो की त्यांच्या समोरच्या व्यक्तीचं अस्तित्व धूसर होऊन जातं. अशा स्त्रियांची पहिली ओळख म्हणजे त्या कधीही तुमच्या संघर्षाची किंमत करत नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी दिवस रात्र एक केली तरी त्यांच्या नजरेत ते कमीच असतं. त्यांना नेहमी असं वाटतं की जगातील सर्व सुख आणि सेवा फक्त त्यांच्यासाठीच बनले आहेत. त्यांच्या बोलण्यातून आणि वागण्यातून सतत एक प्रकारचा आवाज गर्व डोकावत असतो. तो समोरच्याच्या आत्मसन्मानाला हळूहळू ठेच पोहोचत राहतो. स्वार्थीपणाचा कळस तेव्हा गाठला जातो जेव्हा त्यांना तुमच्या वेळेची आणि तुमच्या भावनाची अजिबात पर्वा नसते. त्या तुम्हाला हवं तेव्हा उपलब्ध नसतील, पण जेव्हा त्यांना तुमची गरज पडेल तेव्हा मात्र त्यांनी घातलेली साथ तुम्हाला ऐकावीच लागेल अशा त्यांचा अट्टहास असतो. जर तुम्ही त्यांच्या मनासारखं वागला नाहीत तर त्या लगेच विक्टिम कार्ड खेळायला सुरुवात करतात. स्वतःच्या चुका झाकण्यासाठी समोरच्याला दोषी ठरवणं आणि रडून किंवा रागावून स्वतःचं म्हणणं खरं करून घेणं हे त्यांचं सर्वात मोठं शस्त्र असतं. अहंकारी स्त्रिया कधीच कोणाचं यश बघवत नाही. तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडलं की त्यांचं कौतुक करण्याऐवजी त्या विषयातून कसं बाहेर पडता येईल किंवा तुमच्या आनंदात विरजन कसं घालता येईल याचेच विचार त्यांच्या डोक्यात सुरू असतात. त्या सतत स्वतःची तुलना इतरांशी करत राहतात आणि स्वतःला वरचढ दाखवण्यासाठी कोणाचाही अपमान करायला मागे पुढे पाहत नाहीत. त्यांच्याशी संवाद साधणं म्हणजे जणू काट्यावरून चालण्यासारखं असतं, कारण त्यांना सल्ला दिलेला आवडत नाही आणि त्यांची चूक दाखवून दिलेली तर अजिबात सहन होत नाही. अशा स्त्रियांसोबत राहताना माणूस आतून पोकळ होत जातो, कारण इथे प्रेम नसतं तर फक्त अटी आणि शर्ती असतात. मी म्हणेन हीच पूर्व दिशा. हा त्यांचा स्वभाव नात्यातील ओलावा संपून टाकतो. पण मित्रांनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कोणाचं तरी मन राखण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवू नका. चुकीच्या माणसांना गोंजारण्यापेक्षा त्यांच्यापासून लांब राहिलेलं कधीही चांगलं, कारण अहंकार फक्त नातीच सोडत नाही तर तो सोबतीला असलेल्या माणसाचा आत्मविश्वासही मारून टाकतो. त्यामुळे अशा प्रवृत्ती वळका आणि स्वतःच्या शांततेसाठी खंबीरपणे उभं राहायला शिका. नात्यातील विषारीपणा जेव्हा स्वार्थ मर्यादेच्या बाहेर जातो. भाग 2 मागच्या भागात आपण पाहिलं की स्वार्थी आणि अहंकारी स्वभाव कसा असतो. पण आता याही पुढे जाऊन विचार करण्याची वेळ आली आहे, कारण अशा स्त्रिया फक्त वरवरचा त्रास देत नाहीत तर त्या तुमच्या मानसिक आरोग्याचा पायाच डळमळीत करतात. अशा स्त्रियांची एक फार मोठी खेळी असते, ती म्हणजे दुसरी बाजू ऐकूनच न घेणे.
त्यांना जेव्हा एखादी गोष्ट हवी असते तेव्हा त्या जगातील सर्वात प्रेमळ व्यक्ती असल्याचं नाटक करतील, पण एकदा का त्यांचं उद्दिष्ट साध्य झालं की त्यांच्या स्वभावातला तो कोरडेपणा तुम्हाला चटका लावून जाईल. त्यांच्या अहंकाराची भिंत इतकी उंच असते की जिथे तुमच्या साध्या आणि रास्त अपेक्षाही पोहोचू शकत नाहीत. तुम्ही कितीही मन मोकळं करायचा प्रयत्न केला तरी शेवटी चर्चा फिरून त्यांच्या समस्यावर किंवा त्यांच्या श्रेष्ठावर येऊन थांबते. अहंकारी स्त्रीची दुसरी एक सवय म्हणजे दुसऱ्याला कंट्रोल करणे. त्यांना फक्त तुमचं वागणंच नाही तर तुमचे विचार, तुमचे मित्र आणि अगदी तुमचं कुटुंब याच्यावरही स्वतःची हुकूमत गाजवायची असते. जर तुम्ही त्यांच्या शब्दाबाहेर गेलात तर त्या समाजात किंवा नातेवाईकामध्ये तुमची प्रतिमा खराब करायलाही मागे पुढे पाहत नाहीत. हे त्यांचं सायलेंट वार असतं, जिथे त्या स्वतःला बिचारी दाखवतात आणि तुम्हाला गुन्हेगार ठरवतात. हा मानसिक छळ इतका सूक्ष्म असतो की तुम्हाला स्वतःलाच आपण कुठेतरी चुकतंय की काय असा संशय येऊ लागतो. पण आता प्रश्न हा उरतो की अशा परिस्थितीत स्वतःला कसं वाचवायचं. मित्रांनो, सर्वात आधी हे मान्य करा की तुम्ही अशा व्यक्तीला बदलू शकत नाही. ज्यांचा पायाच अहंकार आहे तिथे बदलाची अपेक्षा करणं म्हणजे वाळवंटात पाणी शोधण्यासारखं आहे. तुमची पहिली जबाबदारी ही स्वतःच्या स्वाभिमानाची आहे. जेव्हा तुम्हाला जाणीव होईल की समोरची व्यक्ती फक्त तुमचा वापर करत आहे तेव्हा स्पष्टपणे नाही म्हणायला शिका. तुमचा नाही हा शब्द त्यांच्या अहंकाराला नक्कीच झोंबणार आहे, पण तुमच्या मनाला तो शांती देईल. नात्यातील गुंतवणूक ही दोन्ही बाजूनी असावी लागते. जर तुम्ही सतत स्वतःला झिजवत असाल आणि बदल्यात फक्त अपमान किंवा दुर्लक्ष मिळत असेल तर ती गुंतवणूक नाही, ती तुमची होत असलेली लूट आहे. अशा स्वार्थी प्रवृत्तीपासून स्वतःला वाचवण्यासाठी भावनिकरित्या खंबीर व्हा. त्यांच्या बोलण्यावर किंवा टोमण्यावर प्रतिक्रिया देणं बंद करा, कारण जेव्हा तुम्ही प्रतिक्रिया देणं थांबवता तेव्हा तुम्ही त्यांच्या अहंकाराचं इंधन बंद करता. शेवटी एकच सांगेन, आयुष्य खूप छोटं आहे. ते अशा माणसांच्या मागे रडण्यात घालू नका ज्यांना तुमच्या डोळ्यातील पाण्याची किंमत नाही. स्वतःच्या आनंदाची चावी स्वतःकडे ठेवा. जर एखादं नातं तुम्हाला रोज आरशात बघताना स्वतःचा तिरस्कार करायला लावत असेल तर त्या नात्यातून बाहेर पडणं किंवा किमान मानसिक अंतर ठेवणं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. स्वतःवर प्रेम करा, कारण तुमची किंमत तुम्हीच ठरवता, दुसरा कोणीही नाही. स्वाभिमानाचा हुंकार, स्वार्थी नात्याचा विळखळ्यातून स्वतःची सुटका. भाग 3. आतापर्यंत आपण पाहिलं की स्वार्थी आणि अहंकारी प्रवृत्ती कशी वागते, पण आता वेळ आहे तुमच्या स्वतःच्या अस्तित्वाचा विचार करण्याची. जेव्हा एखादी स्त्री नात्यात फक्त स्वतःचा अहंकार कुडवाळत बसते तेव्हा तिची सर्वात पहिली शिकार तुमची आत्मशक्ती असते. तुम्हाला सतत असं वाटतं की तुम्ही पुरेसे चांगले नाही आहात किंवा तुम्ही कितीही केलं तरी ते अपुरच आहे. पण थांबा, हा त्यांचा विजय नाही तर तुमच्या सहनशीलतेचा अंत आहे. अहंकारी स्त्रीची एक मोठी भीती असते, ती म्हणजे तुमचा आत्मविश्वास. जोपर्यंत तुम्ही दबून राहता तोपर्यंत त्यांचा स्वार्थ फळफळतो, पण ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या हक्कासाठी मान वर करून बोलायला लागता त्या दिवशी तुमच्या अहंकाराचा पत्त्याचा बंगला कोसळायला सुरुवात होते. लक्षात ठेवा, अशा व्यक्तींना तुम्ही आरसा दाखवला की त्यांना राग येतो, कारण त्यांना स्वतःचं खरं रूप पाहण्याची सवय नसते. ते तुमच्यावर दोषारोप करतील, तुम्हाला एकटं पाडण्याची धमकी देतील, पण हा फक्त एक खेळ असतो तुम्हाला पुन्हा आपल्या तालावर नाचवण्याचा. वेळ आली आहे इमोशनल डिटॅचमेंटची, म्हणजे भावनिक अंतर राखण्याची. जेव्हा तुम्हाला कळतं की एखादी व्यक्ती फक्त स्वतःचा फायदा बघते तेव्हा तिच्याकडून प्रेमाची किंवा सहानुभूतीची अपेक्षा करणं सोडून द्या. अपेक्षाभंग हाच सर्वात मोठा त्रास असतो. म्हणून जेव्हा तुम्ही अपेक्षांचं शून्य करता तेव्हा त्या व्यक्तीचं वागणं तुम्हाला टोचणं बंद होतं. त्या ओरडतील, त्या नाटक करतील, त्या अपमान करतील, पण तुम्ही शांत राहा. तुमचं शांत राहणं हे त्यांच्या अहंकारावर केलेलं सर्वात मोठं प्रहार असेल. अशा स्त्रियांच्या सहवासात तुमची स्वतःची स्वप्न, तुमचे छंद आणि तुमची माणसं मागे पडतात. पुन्हा एकदा त्या गोष्टीकडे वळा. तुमच्या मित्रांना भेटा, तुमच्या करिअरवर लक्ष द्या आणि स्वतःला इतकं वेगळं करा की त्यांच्या स्वार्थी राजकारणासाठी तुमच्याकडे वेळच उरणार नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या आयुष्यात यशस्वी होता तेव्हा अशा अहंकारी व्यक्तीची किंमत आपोआप कमी होते. त्यांना कळतं की आता तुमची रिमोट कंट्रोल त्याच्या हातात नाही. शेवटी एक खणखणीत सत्य मनात कोरून ठेवा, नाती आयुष्याचा एक भाग असतात, ते संपूर्ण आयुष्य नसतं. जर एखादं नातं तुम्हाला रोज मरणाच्या वेदना देत असेल तर तिथे तुमचा आदर राखला जात नसेल तर त्या नात्याचं ओझं वाहत राहणं ही महानता नाही तर तो स्वतःवर केलेला अन्याय आहे. आयुष्य एकदाच मिळतं आणि ते कोणाच्या अहंकाराचा बळी चढण्यासाठी मिळालेलं नाही. उठा, स्वतःला ओळखा आणि ठरवा की यापुढे कोणीही तुमच्या शांततेचा लिलाव करू शकणार नाही. ज्यांना तुमची किंमत नाही त्यांना तुमच्या आयुष्यातून सन्मानाने बाहेरचा रस्ता दाखवा किंवा किमान त्यांच्या शब्दांना तुमच्या हृदयापर्यंत पोहोचू देऊ नका. तुम्ही मौल्यवान आहात आणि तुमचं सुख हे कोणाच्या स्वार्थावर अवलंबून नसावं. स्वतःसाठी जगायला शिका, कारण जगासाठी स्वतःचा आदर असणं सर्वात महत्वाचं आहे. अस्तित्वाची लढाई नात्यातील अंधाराकडून प्रकाशाकडे. अंतिम भाग. मित्रांनो, आतापर्यंत आपण स्वार्थी आणि अहंकारी स्वभावाचे मुखोटे फाडले.
पण आता प्रश्न उरतो तो शेवटच्या लढाईचा. ही लढाई समोरच्या व्यक्तीशी नाही तर तुमच्या स्वतःच्या मनाशी आहे. आपण अनेकदा या आशेवर जगतो की कधीतरी ती बदलेल, कधीतरी तिला माझ्या प्रेमाची किंमत कळेल. पण सत्य हे आहे की ज्या नात्यामध्ये फक्त अहंकाराचा वास असतो तिथे प्रेमाची अंकुर कधीच फुटत नाहीत. अशा स्त्रिया बदलण्यापेक्षा तुम्हाला संपवण्यात जास्त धन्यता मानतात. अशा नात्यात राहून तुमची अवस्था त्या वृक्षासारखी होते ज्याला बाहेरून पाणी तर घातलं जाते पण मुळाशी मात्र विष कालवलं गेले. जेव्हा एखादी स्त्री नात्यात सतत विक्टिम असल्याचं नाटक करते आणि प्रत्यक्षात मात्र तुमच्या आयुष्याचा ताबा घेते तेव्हा समजावं की आता पाणी डोक्यावरच्या वर गेला आहे. याचा स्वार्थ इतका खोलवर तुमच्या उंबरठ्यावर उभा असतानाही त्या स्वतःच्या गैरसोयीचा विचार करतील. हा क्रूरपणा नाही तर हा त्यांचा मूळ स्वभाव आहे. आता वेळ आहे बाउंड्रीज म्हणजेच मर्यादा आखण्याची. जर त्यांना वाटत असेल की तुमचं मौन ही तुमची कमजोरी आहे तर त्यांना तुमच्या शब्दाची धार दाखवण्यासाठी वेळ आली आहे. स्पष्ट बोलायला शिका. जेव्हा तुमचा अपमान होतो तेव्हा तिथेच थांबवा. जेव्हा तुमचा वापर केला जातो तेव्हा तिथेच नकार द्या. अहंकार ठेचला गेला की त्या कदाचित तांडव करतील पण ते तांडव त्यांच्या हतबलतेचं लक्षण असेल. त्यांना सवय झाली आहे तुम्हाला गृहीत धरण्याची आणि ही सवय मोडणं आता तुमच्या हातात आहे. लक्षात ठेवा तुम्ही कोणाचे गुलाम नाही आहात. नातं म्हणजे काय? जिथे दोन जीव एकमेकांना सावरतात. पण जिथे फक्त एकच जीव दुसऱ्याला ओरबाडतोय त्याला नातं म्हणत नाहीत, त्याला शोषण म्हणतात. अशा शोषणातून बाहेर पडणं हे पाप नाही तर तो स्वतःचा उद्धार आहे. जग काय म्हणेल, नातेवाईक काय म्हणतील या विचारातून बाहेर पडा. कारण जेव्हा तुम्ही रात्री उशीरशी घेऊन रडत बसता तेव्हा हे जग तुमच्या मदतीला नसतं तर तुमचा तो एकटेपणा फक्त तुम्हाला सुसह्य करायचा असतो. स्वतःला इतकं सक्षम बनवा की तुमचं सुख दुसऱ्यांच्या मूडवर अवलंबून नसेल. तुमचं हास्य तुमच्या कर्तृत्वाचं आणि तुमच्या समाधानाचं प्रतीक असावं. स्वार्थी स्त्रीला सर्वात जास्त भीती एकाच गोष्टीची वाटते, ती म्हणजे तुमचं तिच्याशिवाय आनंदी असणं. तुम्ही आनंदी झालात की तिचं अस्तित्व शून्य होते. म्हणून तुमचा आनंद हाच तिचा सर्वात मोठा पराभव आहे. आयुष्याच्या या वळणावर एक खंबीर निर्णय घ्या. स्वतःला या विषारी चक्रातून मुक्त करा. मागे वळून पाहू नका कारण मागे फक्त अपमान आणि स्वार्थपणाची राख आहे. समोर अथांग आकाश आहे जिथे तुम्हाला तुमच्या अटीवर जगायचं आहे. अशा लोकांसाठी स्वतःला संपू नका ज्यांना तुमच्या असण्याने किंवा नसण्याने काहीच फरक पडत नाही. स्वतःसाठी उभं राहा, स्वतःसाठी लढा आणि स्वतःचा आदर करायला शिका. कारण जो स्वतःचा आदर करतो त्याला पूर्ण जग झुकून सलाम करतो. तुमचा स्वाभिमान हीच तुमची खरी संपत्ती आहे. ती कोणाच्या पायाशी लोळू नका. आता वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची आणि एका नवीन सन्मानजनक आयुष्याची सुरुवात करण्यासाठी. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.